नमस्कार मित्रांनो, जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज मी तुम्हाला मित्रांनो कॅल्क्युलेटर बनवणार म्हणजे बनवणारच। अगदी सेकंदात मित्रांनो आपण आज अशा टाइपचे प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत। हा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्हाला आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना, शाळेत जाणाऱ्या तुमच्या भावाला किंवा मित्रांनो तुमच्या वर्ग शिक्षकाला नक्की पाठवा, जेणेकरून मित्रांनो ते पण शिकतील आणि सर्व लोकांना हा कन्सेप्ट शिकवतील। त्यामुळे कुठलाही वेळ वाया न जाऊ देता मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ। तर बघूया मित्रांनो ट्रिक नंबर 1। यामध्ये मित्रांनो आपण कुठल्याही दोन अंकी संख्येचा गुणाकार अगदी सेकंदात एका लाईन मध्ये आपण करणार आहोत। मित्रांनो कसा करणार मित्रांनो बघा, व्यवस्थित स्टेप समजून घ्या। मित्रांनो आपण ट्रॅडिशनल मेथडने पहिले 4 ने गुणतो, मग एक डॅश देतो, नंतर 5 ने गुणतो। आपण आता तसं करणार नाही मित्रांनो, एका लाईन मध्ये आपण याचा आन्सर काढणार आहोत। काय करणार मित्रांनो, पहिली स्टेप काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला या दोघांचा गुणाकार किती होईल मित्रांनो बघा, 3 गुणिला 4, 4 त्रिक किती होतात मित्रांनो 12 बरोबर। मग मी काय करेल मित्रांनो, हातच्याला घेईल 1 बरोबर। नंतर पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, या दोघांचा तिरकस गुणाकार म्हणजेच किती होतील मित्रांनो, 4 गुणिला 4 किती होणार आहे 16 आणि 3 गुणिला 5 किती होणार आहे 15। 16 आणि 15 किती झाले मित्रांनो 31 आणि त्याच्यामध्ये हातच्याचा 1 किती झाले मित्रांनो 32। मग 32 ची इथे येईल 2, हातच्याला जाईल मित्रांनो परत 3। नंतर पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, या दोघांचा गुणाकार 4 पंचे 20। मग 20 मध्ये 3 ऍड केल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 20 मध्ये 3 ऍड केल्यावर नंतर येणार आहे 23। म्हणजेच याचा आन्सर असेल मित्रांनो 23 22। सिंपल, अगदी 3 स्टेप मध्ये आपण याचा आन्सर काढू शकतो। बघूया पुढचं एक्झाम्पल, अजून आपली प्रॅक्टिस होईल। पहिली स्टेप काय करणार मित्रांनो, या दोघांचा गुणाकार 7 त्रिक 21, आजच्याला जाईल मित्रांनो 2 बरोबर। नंतर काय करू मित्रांनो, पुढची स्टेप या दोघांचा तिरकस गुणाकार करू आणि त्यांची बेरीज सांगा। 9 गुणिला 7 किती होणार आहे, 9 गुणिला 7 63 आणि 6 गुणिला 3 किती होणार आहे 18। आता मला सांगा मित्रांनो 63 आणि 18 किती होणार आहे मित्रांनो, तर हे होतील मित्रांनो 81 बरोबर। आणि त्याच्यामध्ये हे 2 टाकल्यावर किती होणार आहे 83, परत आता जाईल मित्रांनो 8। नंतर पुढची स्टेप मित्रांनो काय करावं लागेल आपल्याला, 9 सक 54, 54 मध्ये 8 मिळवल्यावर किती होणार आहे मित्रांनो, ते होणार आहे 62। मग याचं आन्सर आलं 62 61। सिंपल, बघूया पुढचं एक्झाम्पल। पहिली स्टेप या दोघांचा गुणाकार 4 गुणिला 8 बरोबर। आता हातच्या जात नाही, काही प्रॉब्लेम नाही। नंतर करू आपण तिरकस गुणाकार 2 गुणिला 2 किती होणार आहे मित्रांनो 4 आणि 7 चोक किती होणार आहे मित्रांनो 28। 28 आणि 4 किती होणार आहे 32, परत आता जाईल मित्रांनो 3 बरोबर। नंतर पुढची स्टेप काय करणार, या दोघांचा गुणाकार 7 दुने 14, 14 आणि 3 किती झाले मित्रांनो 17। हे असेल मित्रांनो याचं आन्सर। सिंपल, बघूया मित्रांनो पुढची ट्रिक। पुढची ट्रिक मित्रांनो ट्रिक नंबर 2। यामध्ये मित्रांनो आपण कुठल्याही 3 अंकी संख्येचा गुणाकार अगदी सेकंदात एका लाईन मध्ये करणार आहोत मित्रांनो। तर तो कसा प्रकारे करायचा मित्रांनो, त्यासाठी स्टेप व्यवस्थित लक्षात घ्या। काय करणार मित्रांनो, सर्वात पहिले मित्रांनो बघा, या 2 संख्यांचा आपल्याला काय करावा लागेल गुणाकार। म्हणजेच किती होईल मित्रांनो, 3 गुणिला 2 किती झाले 6, मी इथे लिहिणार 6 बरोबर। हातच्या घ्यायची गरज आहे का, नाही 6 आहे, हातच्या घ्यायची गरज नाही। नंतर पुढची स्टेप, या दोघांचा काय करावा लागेल आपल्याला तिरकस गुणाकार किती होणार मित्रांनो बघा, 2 गुणिला 2 किती झाले 4 आणि 3 गुणिला 1 किती झाले मित्रांनो 3 बरोबर। म्हणजे 4 + 3 किती झाले मित्रांनो 7, परत आजच्या घ्यायची गरज नाही। नंतर पुढची स्टेप काय करणार मित्रांनो बघा, आता हा जो 2 आहे तो पहिल्या नंबरला मल्टिप्लाय करेल, हा जो मधला 1 आहे तो हा या 2 ला मल्टिप्लाय करेल आणि हा शेवटचा नंबर या शेवटच्या नंबरला मल्टिप्लाय करेल। मग सांगा किती होणार आहे मित्रांनो बघा, आता 1 गुणिला 2 म्हणजे हे होतील मित्रांनो 2 आणि 1 गुणिला 2 परत हे किती होतील मित्रांनो हे 2 आणि 3 दुने किती होतील मित्रांनो 6। मग मला सांगा मित्रांनो आता 6 आणि 4 किती झाले 10, मग 10 शी ठेवला 0, हातच्याला जाईल मित्रांनो 1 बरोबर। नंतर काय करायचं मित्रांनो, आता बघा या दोनाचं काम आता संपलं। मग राहिला मित्रांनो हा 1 याला मल्टिप्लाय करेल आणि हा 2 याला 2 ला मल्टिप्लाय करेल। मग सांगा 1 गुणिला 1 किती झालं मित्रांनो 1 आणि 2 गुणिला 2 किती झाले 4, 1 आणि 4 किती झाले 5 आणि हातच्याचा 1
6 बरोबर। नंतर पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, आता ह्या एकाचं पण काम संपलं, मग हा 2 फक्त याला मल्टिप्लाय करेल, 1 गुणिला 2 किती होणार आहे मित्रांनो 2, मग याचा आन्सर आला मित्रांनो 26,076। सिंपल। या मेथडची मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करा, अगदी सेकंदात आणि एका लाईन मध्ये तुमचं आन्सर येईल। बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, जेणेकरून आपला अजून कन्सेप्ट क्लिअर होईल। काय करणार मित्रांनो, पहिली स्टेप या दोघांचा गुणाकार, 3 दुने 6, हातच्या घ्यायची गरज नाही। नंतर काय करावं लागेल मित्रांनो, आपल्याला तिरकस गुणाकार, किती होणार आहे मित्रांनो बघा, 3 × 3 आणि 6 दुने 12 बरोबर, म्हणजे 3 आणि 12 किती झाले मित्रांनो 15, हातच्याला जाईल परत 1। नंतर काय होईल मित्रांनो बघा, हा 9 3 ला गुणेल, 6 हा 1 ला गुणेल आणि 8 2 ला गुणेल, मग 6 किती होणार आहे मित्रांनो बघा, 9 गुणिला 3 किती झाले 27, 6 गुणिला 1 किती झाले मित्रांनो 6 आणि 8 गुणिला 2 किती झाले मित्रांनो 16। करा यांची बेरीज, किती होणार आहे मित्रांनो 27 आणि 6 किती झाले मित्रांनो 33, 33 आणि 1 किती झाला हा 34, 34 आणि 16 किती झाले मित्रांनो 50, 50 ची इथे 0, हातच्याला जाईल मित्रांनो परत 5। नंतर काय करणार मित्रांनो, आता या 3चं काम संपलं। नंतर मित्रांनो बघा, हा 9 6 ला मल्टिप्लाय करेल आणि 1 8 ला, मग किती होणार आहे मित्रांनो बघा, 9 सक 54 आणि 8 गुणिला 1 किती होणार आहे 54 आणि 8 किती होणार आहे मित्रांनो 62, आणि त्याच्यामध्ये 5 टाकल्यानंतर किती होणार आहे 67, मग इथे येईल 7, हातच्याला जाईल परत 6। नंतर काय होणार मित्रांनो, पुढची स्टेप 8 आणि 9चा गुणाकार, 9 गुणिला 8 किती होणार आहे 9 8 72, 72 मध्ये 6 ऍड केल्यावर किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 78। हे असेल मित्रांनो याचं आन्सर। सिंपल। याची भरपूर प्रॅक्टिस करा मित्रांनो, जोपर्यंत तुमची कमांड येत नाही तोपर्यंत तुमचा स्पीड वाढणार नाही। पुढची ट्रिक मित्रांनो, ट्रिक नंबर 3, यामध्ये मित्रांनो आपण बेस मेथडने अगदी सेकंदात गुणाकार कसा करायचा मित्रांनो ते आपण शिकणार आहोत मित्रांनो। चला तर मग मित्रांनो व्यवस्थित लक्ष द्या आणि बेस मेथड समजून घ्या। आता मला सांगा मित्रांनो, आपल्याला 112 आणि 103चा गुणाकार करायचा आहे बरोबर। या दोन्ही संख्या मित्रांनो आता किती कोणाच्या जवळ आहे, तर या दोन्ही संख्या मित्रांनो 100च्या जवळ आहे। मग मी काय घेतो मित्रांनो, याचा बेस घेतो 100 बरोबर। मग सांगा मित्रांनो, हा 100 पेक्षा 112 कितीने जास्त आहे, तर तो आहे मित्रांनो +12 ने बरोबर। हा कितीने जास्त आहे मित्रांनो, तर हा +3 ने जास्त आहे बरोबर। मग आता मित्रांनो काय करणार मित्रांनो, पहिली स्टेप घेतली आपण, बेस 100 घेतला, 100 पेक्षा कितीने जास्त होता हा 12 ने, हा 100 पेक्षा 3 ने जास्त आहे बरोबर। नंतर दुसरी स्टेप काय करणार मित्रांनो, या दोघांचा गुणाकार करायचा, 12 गुणिला 3 किती होणार आहे मित्रांनो, सगळ्यांना करता येईल, तो येईल 36 बरोबर। आता इथे बेसवर 2 0 आहे, इथे आले आपले 2 नंबर, काही प्रॉब्लेम नाही। जर मित्रांनो जास्त नंबर आला तर फक्त हातच्या घ्यावा लागेल, नाही तर काही घ्यायची गरज नाही। पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, एकतर 112 मध्ये 3 टाका किंवा 103 मध्ये 12 ऍड करा, सारखंच उत्तर येणार आहे मित्रांनो। किती येणार, 112 मध्ये 3 ऍड केल्यावर किती येणार आहे मित्रांनो, तर ते येईल 115। हे झालं मित्रांनो याचं आन्सर। सिंपल। बोललो होतो मित्रांनो तुम्हाला, कॅल्क्युलेटर बनवणार म्हणजे बनवणारच, अगदी सेकंदात तुम्ही आन्सर काढू शकतात मित्रांनो, पेन उचलण्याची सुद्धा गरज नाही। तर बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल, जेणेकरून आपली अजून प्रॅक्टिस होईल। आता मित्रांनो आपल्याला 1013 गुणिला 1012 यांचा गुणाकार करायचा आहे मित्रांनो। हजाराच्या वर संख्या आहे, पण तरी आपण अगदी सेकंदात याचा गुणाकार करू शकतो। मला सांगा मित्रांनो, या दोघी संख्या कोणाच्या जवळ दिसत आहे, याचा बेस काय घ्यावा लागेल आपल्याला, तर दोघं संख्या मित्रांनो हजाराच्या जवळ दिसतोय, 1000 आपला बेस घेतला बरोबर। आता 1000 पेक्षा कितीने जास्त आहे, सगळ्यांना सांगता येईल हा 13 ने जास्त आहे। हा नंबर 1000 पेक्षा कितीने जास्त आहे, सगळे सांगतील सर 12 ने जास्त आहे बरोबर। नंतर पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, या दोघांचा आपल्याला गुणाकार करावा लागेल बरोबर। 13 गुणिला 12 कसं करणार मित्रांनो, 12चा पाढा प्रत्येकाचा पाठ असतो, 30 पर्यंत पाढे आपले पाठ असले पाहिजे। आता 12 गुणिला 13 करायचंय, 12 त्रिका किती होतील मित्रांनो 36, आजच्याला जातील 3, 12 1 12, 12 ने 3 किती झाले मित्रांनो 156 बरोबर। मग मी ते लिहिले 156। आता आपल्या बेसवर किती 0 आहे, 3 0, मग इथे आहेत मित्रांनो 3 नंबर बरोबर, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, हातच्या घ्यायची गरज नाही। पुढची स्टेप मित्रांनो, 1013 मध्ये एक तर तुम्ही 12 ऍड करा किंवा 1012 मध्ये तुम्ही 13 ऍड करा, सेम आन्सर येणार आहे मित्रांनो। किती येईल मित्रांनो, ते येईल मित्रांनो 1025। याला याचं आन्सर। सिंपल, खतम, पुढे करायची गरज सुद्धा
नाही. बघूया पुढचं एक्झाम्पल. नंबर मित्रांनो जेवढा मोठा असला तेवढं कॅल्क्युलेशन इझी असतं. आता मित्रांनो या दोघं संख्या कोणत्या जवळ आहेत मित्रांनो, तर सगळ्यांना सांगता येईल याचा बेस काय असेल मित्रांनो, तर तो असेल 10,000. बरोबर. मग मी बेस घेतो मित्रांनो 10,000. बरोबर. आता बेसवर किती शून्य आहे मित्रांनो, आपले 4 शून्य. बरोबर. हा नंबर कितीने जास्त आहे मित्रांनो, सगळ्यांना सांगता येईल, तर तो 256 जास्त आहे. बरोबर. नंतर हा खालचा नंबर याच्यापेक्षा कितीने जास्त आहे, सगळे सांगतील सर फक्त 2ने जास्त आहे. नंतर पुढची स्टेप, या दोघांचा गुणाकार करणार. आता माहिती आहे तुम्हाला 256 गुणिला 2 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील 512. बरोबर. आता मला सांगा मित्रांनो बेसवर 0 किती आहे, 1 2 3 आणि 4. आपले नंबर किती आले, 1 2 आणि 3 झाले. बरोबर. बेसवर जेवढे 0 तेवढे इथे नंबर पाहिजे, एक नंबर कमी पडतोय. मग काय करू मित्रांनो, आपण इथे 0 ठेवून घेऊ. म्हणजे आता बघा बेसवर 4 0, आपले 4 नंबर आले. पुढची स्टेप काय करतो मित्रांनो, एकतर याच्यामध्ये 2 ॲड करा किंवा याच्यामध्ये 256 ॲड करा. काय होतील मित्रांनो, हे इझी आपल्याला. 10,256 मध्ये 2 ॲड केल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 10,258. खतम. हे झालं याचं आन्सर. सिंपल. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल मित्रांनो तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि जेपी मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. बघूया मित्रांनो पुढची ट्रिक. पुढची ट्रिक मित्रांनो, ट्रिक नंबर 4. मित्रांनो तुम्हाला जर बोर्डवरच्या या संख्यांचा गुणाकार कठीण वाटत असेल तर मित्रांनो अजिबात घाबरू नका. अगदी सेकंदात मित्रांनो आपण याचा गुणाकार करणार आहोत. मी तुम्हाला सांगितलंय मित्रांनो कॅल्क्युलेटर बनवणार म्हणजे बनवणारच. तर बघा मित्रांनो ही ट्रिक कशी अप्लाय करायची. पहिलं एक्झाम्पल मित्रांनो आपला 93 गुणिला 87 याचा गुणाकार करायचा. या दोन्ही संख्या मित्रांनो आपल्याला कोणाच्या जवळ दिसतोय, आपल्याला सगळ्यांना सांगता येईल याचा बेस असेल मित्रांनो 100. 100च्या जवळ या दोघी संख्या आहेत मित्रांनो. हा 100पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो, तर सगळे सांगतील सर हा -7ने कमी आहे. मग इथे लिहिला -7. बरोबर. नंतर मित्रांनो हा 100पेक्षा कितीने कमी आहे, सगळे सांगतील मित्रांनो हा कितीने कमी आहे, -13ने. बरोबर. आता पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, या -7चा गुणाकार या -13शी करायचा. किती येणार आहे मित्रांनो, मायनस मायनस प्लस होतं आणि 7 गुणिला 13 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील मित्रांनो 13 7 91. बरोबर. बेसवर 2 0, आपले 2 नंबर आला, काही प्रॉब्लेम नाही, आजच्या घ्यायची गरज नाही. पुढची स्टेप मित्रांनो, एकतर 93 मधून तुम्ही 13 वजा करा किंवा 97 मधून 7 वजा करा. जे तुम्हाला इझी जातं मित्रांनो ते करा. 97 मधून 7 गेले किती उरणार आहे मित्रांनो, 80. मग याचा आन्सर आला मित्रांनो 80 81. सिंपल. खतम. टाटा बाय बाय. बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल. अजून आपली प्रॅक्टिस होईल. कॅल्क्युलेटर बनणार म्हणजे बनणार. आता मित्रांनो ह्या दोन्ही संख्या कोणाच्या जवळ दिसत आहे, सगळे सांगतील सर हे आपल्याला 1000च्या जवळ दिसत आहे, याचा बेस असेल 1000. बरोबर. हा 1000पेक्षा कितीने कमी आहे, सर मला माहिती आहे तो किती येईल, -112ने कमी. बरोबर. हा कितीने कमी आहे, सर सगळे सांगतील हा -2ने कमी. बरोबर. पुढची स्टेप काय करणार, ह्या दोघांचा आपल्याला काय करावं लागेल, गुणाकार. 112 गुणिला 2 किती होणार आहे मित्रांनो, तर ते होतील मित्रांनो 224. बरोबर. बघा 12 गुणिला 2 24 आणि 1 गुणिला 2 2 224. पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, या 888 मधून 2 वजा करा किंवा 988 मधून 112 वजा करा. जे सोपं आहे मित्रांनो ते करायचं. 888 मधून 2 गेले किती होणार आहे मित्रांनो, 886. हे असेल याचं उत्तर. खतम. बघूया पुढचं एक्झाम्पल. आता मित्रांनो आपल्याला बघा 8983 गुणिला 9994 याचा काय करायचं आहे, गुणाकार. दिसायला एकदम भयंकर. असं आपण ट्रॅडिशनल मेथडने गेलो तर इथेच आपली काय होईल, संध्याकाळ. पण मित्रांनो तुम्ही जेपी मॅथ्सचे विद्यार्थी आहे, अगदी सेकंदात याला पण तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. बघा मित्रांनो या दोन्ही संख्या कोणाच्या जवळ दिसत आहे मित्रांनो, याचा बेस काय असेल, तर याचा बेस असेल 10,000. 10,000च्या जवळ या दोन्ही संख्या आहे. बरोबर. हा 10,000पेक्षा कितीने कमी आहे मित्रांनो, तर तुम्ही सांगणार तो -1017ने कमी. बरोबर. हा 10,000पेक्षा कितीने कमी आहे, तर सगळे सांगतील हा -6ने कमी. बरोबर. पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, या -1017 गुणिला आपल्याला -6 करायचा. आता मायनस मायनस प्लस होतो म्हणजे 1017 गुणिला 6 करायचा. किती होणार आहे मित्रांनो, बघा 17 गुणिला 6 किती होणार आहे, 17 सकम 2 से 102. बरोबर. नंतर 0चा काही विषय संपला आणि 6 1 6. बरोबर. याचा गुणाकार आला आपल्याकडे 6102. आता बेसवर किती 0 आहे मित्रांनो, 4 0 आहे. आपले पण 4 0 आलं, हातच्या घ्यायची गरज
नाही. पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, एक तर या नंबरमधून 6 वजा करा किंवा या नंबरमधून 1017 वजा करा. काय करणार मित्रांनो, जे सिंपल असेल ते करायचं. 8983 मधून 6 गेले किती येणार आहे मित्रांनो, 8900 किती येतील मित्रांनो, हे येतील 77. तर हे असेल मित्रांनो याचं आन्सर. सिंपल, अगदीच सेकंदात मित्रांनो आपण याचा गुणाकार करू शकतो. बघूया मित्रांनो पुढची ट्रिक. मित्रांनो अशाच ट्रिकने जर तुमचं कॅल्क्युलेशन तुम्हाला इम्प्रूव्ह करायचं असेल, अर्थात मित्रांनो तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घातांक, स्क्वेअर रूट आणि बैजिक समीकरणे अगदी जर सेकंदात तुम्हाला सोडवायचं असेल मित्रांनो, त्या सर्व ट्रिकची मित्रांनो मी PDF बनवली. त्यासोबत मित्रांनो तुम्हाला पूर्ण वैदिक मॅथचा कोर्स हा मोफत मिळणार आहे. ती PDF मिळवण्यासाठी मित्रांनो तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर अवश्य कॉल करा. तर बघूया मित्रांनो पुढची ट्रिक नंबर 5. अगोदरच्या 2 ट्रिकमध्ये मित्रांनो आपण असं बघितलं की नंबर हा बेसपेक्षा मोठा होता, नंतर दुसऱ्या ट्रिकमध्ये नंबर हा बेसपेक्षा लहान होता. आता एक नंबर मोठा आणि एक नंबर छोटा असेल तेव्हा काय करणार मित्रांनो, अजिबात घाबरू नका, अगदी सेकंदात तुमचं आन्सर येईल. कॅल्क्युलेटर बनवणार म्हणजे बनवणारच. बघा मित्रांनो आपल्याला 114 गुणिला 96 याचा गुणाकार करायचा. या दोन्ही संख्या कोणाच्या जवळ आहे, याचा बेस असेल मित्रांनो 100. कोणालाही सांगता येईल हा 100 पेक्षा कितीने जास्त आहे, तर सगळे सांगतील सर +14 ने जास्त आहे. नंतर हा 100 पेक्षा कितीने कमी आहे, तर हा कितीने कमी आहे, -4 ने. बरोबर. पुढची स्टेप काय करणार, या दोघांचा गुणाकार. 14 गुणिला -4 किती होणार आहे, 14 गुणिला 4 किती होणार आहे मित्रांनो, 14 चौक 56 म्हणजे किती होतील, -56. बरोबर, कारण की इथे एक मायनस आहे. नंतर पुढची स्टेप काय करणार मित्रांनो, बघा हा -56 आला, एक इथे डॅश देऊन द्यायचा. आता एक तर तुम्ही 114 मधून -4 वजा करा किंवा 96 मध्ये 14 टाका. काय इजी आहे मित्रांनो, 114 मधून 4 वजा करणं एकदम इजी. किती येणार आहे मित्रांनो, 110. बरोबर. पण आता इथे 110 आला आणि इथे -56, हे आपलं उत्तर असू शकतं का मित्रांनो. गुणाकार दोघी पॉझिटिव्ह संख्यांचा गुणाकार हा मायनसमध्ये येईल का, अजिबात नाही. मग मित्रांनो आपल्याला या मायनसला कन्वर्ट करावा लागेल. कसा कन्वर्ट करणार मित्रांनो, बघा हा जो नंबर असतो मित्रांनो याच्यामधून नेहमी 1 वजा करायचा आणि हा -56 मित्रांनो आपल्या बेसमधून वजा करायचा. म्हणजेच 100 मधून 56 जातील मित्रांनो. किती उरणार आहे मित्रांनो, तर ते उरतील 44. बरोबर. आणि याच्यामधून नेहमी 1 वजा कमी करायचा असतो मित्रांनो. मग 110 मधून 1 गेला, किती येणार आहे मित्रांनो, तर ते येतील 109. हे झालं याचं आन्सर. सिंपल. बघूया पुढचं एक्झाम्पल. आता मित्रांनो बघा या दोघी संख्या कोणाच्या जवळ आहे, तर सगळे सांगतील याचा बेस असेल 1000. 1000च्या जवळ या दोन्ही संख्या आहे. बरोबर. 1000पेक्षा कितीने जास्त आहे, हा +28 ने जास्त आहे. बरोबर. नंतर पुढची स्टेप मित्रांनो बघा हा 1000पेक्षा कितीने कमी आहे, तर हा -12 ने कमी. बरोबर. -12 ने कमी. आता काय करणार मित्रांनो, पुढची स्टेप या दोघांचा गुणाकार. बघा 1 + 1 - यांचा गुणाकार काय येणार आहे, मायनस. बरोबर. मग 12 गुणिला 8 किती झाले, 12 8 96 म्हणजे इथे 6 येतील, हातच्याला जाईल परत 9. बरोबर. 12 दुने 24, 24 आणि 9 किती होणार आहे मित्रांनो, 24 आणि 9 किती होतील मित्रांनो, हे होतील 33. बरोबर. आता पुढची स्टेप मित्रांनो, एकतर 1028 मधून 12 वजा करा किंवा 988 मध्ये 28 ॲड करा. सेम आन्सर येणार आहे आपल्याला. हे सोपं जाईल. 1028 मधून 12 गेले, किती उरणार आहे मित्रांनो, तर सगळे सांगतील मित्रांनो, तर ते उरतील 1016. बरोबर. आता मित्रांनो हा मायनस आपल्याला काय करावा लागेल, कन्वर्ट करावा लागेल. कसा करणार, ह्या संख्येमधून मित्रांनो आपल्याला 1 वजा करावा लागेल आणि हा जो मायनसचा नंबर आहे तो बेसमधून वजा करायचा. म्हणजेच आपल्याला 1000मधून 336 आपल्याला वजा करायचं आहे. आता किती येतील मित्रांनो, 1000मधून 336 वजा करायचं आहे. बघा कसं करणार मित्रांनो, ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10 म्हणजे सगळे नंबर 9 मधून सबट्रॅक्ट करायचे आणि शेवटचा कशामधून सबट्रॅक्ट करायचा, 10 मधून. बघा हा 9 मधून 3 गेल्यावर किती येणार आहे, 6. बरोबर. या 9 मधून 3 गेल्यावर किती येणार आहे मित्रांनो, 6 आणि शेवटचा 10 मधून 6 गेल्यावर किती येणार आहे,
4 बरोबर. 664 आलं आणि याच्यामधून फक्त 1 वजा करायचं आहे. किती येणार आहे मित्रांनो असेल याचं आन्सर. खतम. टाटा बाय बाय. बघूया पुढचं एक्झाम्पल. अजून आपली प्रॅक्टिस येईल. आता इथे सांगा मित्रांनो इथे बेस काय घ्यावा लागेल. या दोन्ही संख्या मित्रांनो 10,000च्या जवळ आहे बरोबर. हा 10,000पेक्षा कितीने जास्त आहे सगळे सांगतील +13ने जास्त आहे. हा मित्रांनो 10,000पेक्षा कितीने कमी आहे तर तो कमी आहे मित्रांनो -13ने बरोबर. आता सांगा मला मित्रांनो काय करावं लागेल पुढची स्टेप. या दोघांचा गुणाकार 13 गुणिला -13 किती होणार आहे मित्रांनो -169 बरोबर. पुढची स्टेप काय करणार मित्रांनो एक तर या नंबरमधून 13 वजा करा किंवा या नंबरमध्ये 13 मिळवा. जे इसे असेल ते आपल्याला करावं लागेल. 10,013 मधून मित्रांनो 13 गेले किती येणार आहे मित्रांनो तर ते येतील मित्रांनो 10,000 बरोबर. आता मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे हा मायनस आपल्याला कन्वर्ट करायचा आहे. कसं करणार मित्रांनो सगळ्यांना करता येईल मित्रांनो. बघा जेव्हाही कन्वर्ट करतो याच्यामधून 1 वजा करायचा. हा दिलेला नंबर मित्रांनो आपल्याला बेसमधून सबट्रॅक्ट करायचा असतो. म्हणजेच किती होतील मित्रांनो 10,000 मधून 169 जातील. किती होणार आहे मित्रांनो 10,000 मधून 169 गेल्यानंतर किती होणार आहे मित्रांनो बघा हे किती येतील मित्रांनो 31 आणि 8 आणि किती उरतील मित्रांनो 9 बरोबर. म्हणजेच किती उरलं मित्रांनो 98 31 बरोबर. हे 10,000 मधून 169 गेल्यानंतर 98 31 आणि याच्यामधून 1 कमी करायचं आहे. 10,000 मधून 1 कमी झाल्यावर किती येणार आहे मित्रांनो सगळ्यांना सांगता येईल 9,999. मग हे असेल मित्रांनो ह्याचं आन्सर. सिंपल. अशाच प्रकारे मित्रांनो गुणाकाराचा मी पार्ट 2 सुद्धा घेऊन येणार आहे मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो आपण वेगवेगळ्या बेसने गुणाकार करणार आहोत. त्यामुळे मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि येणारा पुढचा व्हिडिओ तो सुद्धा तुम्ही नक्की बघा जेणेकरून तुमचं कॅल्क्युलेशन अगदी टीच आणि टच होईल. अशाच व्हिडिओसाठी मित्रांनो तुम्ही JP मॅथला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.